माझे सर्व सहकारी बंधू आणि भगिनी, व्यासपीठावरील मान्यवर आणि बड्डे बॉय कोठुळे सर म्हणल्यानंतर एक चित्र, त्यांचा फोटो बघितल्यानंतर असं वाटतं की सॉलिड साऊथचा हिरो किंवा विलन म्हणणारा माणूस आहे. म्हणजे फेसबुकला त्यांनी फोटो बघितले त्यांचा. पण जेव्हा मी 1990 साली त्यांना पहिल्यांदा पाहिलं त्यावेळेस एक इम्पॅक्ट माझ्यावर आला होता की हे बहुतेक आपल्याला मारणार पाहिलं होतं. म्हणजे त्यांनी शाब्दिक मार मला दिला. जर आज कलाकार म्हणून जर कोणाला माझी मान्यता असेल किंवा जग जर मला कलाकार म्हणून मानत असेल तर त्याच्या मागे सगळ्यात मोठा हात जर असेल तर सरांचा आहे. कारण वली माती हातात मिळणं प्रत्येक कुंभाराला शक्य असतं, पण त्याला आकार जो दिला जातो आणि भट्टीत टावून सुलभून जेव्हा ते विकली जाते त्यावेळेस सगळ्यात जास्त कुंभाराला आनंद होतो. त्याप्रमाणे वयाच्या म्हणजे सरांबद्दल बोलायचं तर त्यांचं लहानपण, मध्यवयीन आणि शिक्षणासाठी असलेली त्यांची जी आत्मीयता आहे, सरांच्या पाठीवरचे म्हणजे त्यांच्या घराच्या बाहेरची पाठी आहे त्याच्यावरच्या डिग्री वाजता वाजता माणूस झोपू शकतो कदाचित. की ते डॉक्टर नेमके कशाचे हाही प्रश्न मला काय पडला, पण कदाचित ते समोरच्या माणसाच्या मनाचा वेध घेऊन त्याला कुठं घालायचंय आणि कसं त्याला मोठं करायचंय ह्याचे डॉक्टर नक्की आहेत, ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. बॉक्सर म्हणून करिअरला सुरुवात करणारे हे 12 वर्षापासूनचे नवतरुण जे त्यांनी बीजिंग ऑलिम्पिकला पंच म्हणून काम केलेलं आहे. की चीन आपल्याला ते भिंत म्हणलं होतं, चीनला कम्युनिस्टांचा देश असल्यामुळे, पण समांतर जगात त्यांना वागणं फार अवघड गेलं नसावं चीनमध्ये असं मला वाटतं. कारण ते कितीही मोठे झाले तरी माझ्या वयाशी माझ्याच वयाने बोललेले आणि 5 वर्षाचा मुलगा भेटला तर ते 5 वर्षाचेच झाले. त्यामुळे ह्या माणसाचं वय मी सांगून आताचा अर्थ नाही ना सर, पण पुढचे 1000 वर्ष तरी यांनी असं जे पीक लावलेलं आहे 250, 300, 500, 1000 कोण असतील बहुतेक ज्यांचं करिअर त्यांनी घडवलं आहे. कारण पोलीसमध्येच कदाचित 500-700 कोण असेल मला वाटतं. कलाकार तर भयानक आहेत, माझ्यासारखे भयानक नाही पण भयानक कलाकार त्यांनी घडवलेले आहेत. तर मी फक्त एकच त्यांना विनंती करतो की या मोठ्या माणसाची जी मावली होती त्या आईसाठी तर आता नाही आहेत, पण असं म्हणतात की प्रत्येक चांगल्या माणसाच्या मागे एक स्त्री उभी असते. तर फक्त एकच बड्डे बॉयलाच नाही तर त्यांच्या ज्या सहचारिणी आहेत त्यांनाही आम्ही एक साडी सोडी आणि खाणी मान देऊ इच्छितो. त्या आज बहुतेक आलेल्या आहेत, गावच राहणार नाही त्यांना कधी येणार, पण ठीक आहे तुमच्या हातात देतो, तुम्ही द्या, तसं काही विषय नाही आमचा. बरं त्या आल्यानंतर आम्ही त्यांचा मान देऊ. पण अशा या माणसाने लीप इयर न घेता दरवर्षी आयुष्याचे वेगवेगळे ऑलिम्पिक्स पंच म्हणून तटस्थपणे न घेता पंच मारायची जिथं गरज आहे तिथं पंच मारावा आणि जिथं निर्णय द्यायचा आहे तिथं कृष्णासारखाच द्यावा. कारण कधी कधी कृष्ण हा गीता सांगताना स्वतःवर सुद्धा वार करायला सांगतो. असे आमचे हे सर यांना उदंड आयुष्य लाभो आणि माझ्यासारखे अजून बरेच कलाकार आणि बॉक्सर्स आणि स्पोर्ट्समन्स आणि नाट्यचित्रकला अकादमी सारख्या अनेक संस्था त्यांनी आणि अद्वैत सारख्या अजून 4-5 संस्था जर उभ्या कराव्यात आणि अजून हा परिवार जो तुमचा आहे हा असाच वृद्धिंगत होत राहो हीच तुमच्या 59व्या वर्षी ईश्वर प्रार्थना. धन्यवाद.